मी सुमित्राबाईंचा आम्ही मनपूर्वक आभारी आहे. कारण अशा दुःखाच्या वेळेला आपलं दुःख बाजूला सारून त्यांनी आम्हाला आधार देण्यासाठी त्या उपमुख्यमंत्री पदावर राजी झाल्या. त्यांनी तिसरा दिवस झाल्याबरोबर चौथ्या दिवशी शपथ घेतली आणि ज्यांच्या आदर्श विचारावर दादा चालायचे ते कैलास यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे राज्याचे शिल्पकार होते त्यांना पहिलं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या स्मारकाचं ते आज करायला येत आहेत. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपली कामाची सुरुवात केली आहे, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवणं, त्याचा विस्तार करणं आणि आम्हा सर्वांना आधार देणं, मोठेपणाची जाणीव न देणं, यासाठी त्यांनी जे काम चालू केलेलं आहे, खरोखर आम्ही मनपूर्वक सगळेजण त्यांचे आभारी आहोत. कारण एवढं दुःख बाजूला सारून कार्यकर्त्यासाठी पुढे होणं हे फार महत्वाचं काम करून केलं. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकमेकांवर टीका करणं हे योग्य नाहीये. तरी पण दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाही येणार या संदर्भात एकूणच राज्यामध्ये जे वातावरण चालू आहे, काय स्पष्टीकरण नाही. काल आपण ऐकलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासा केला आणि तुम्ही बघितलं असेल की ज्या दिवशी पवारसाहेबांनी मुलाखत दिली त्यामध्ये पवारसाहेब म्हणाले भाजप पर्वत झाल्याला प्रश्न देत नाही. ते म्हणून मुख्यमंत्री महोदय त्याला जोडून असं म्हणाले. मग दादा एनडीमध्ये आम्हाला सोडून जाणार होते काय, ते सत्तेनं बाहेर पडणार होते काय? त्यामुळं भारतीय जनता पक्षावर आपली बोलणी झालेली नाही असं मुख्यमंत्री महोदयांनी काल स्पष्ट केलेलं आहे. याबद्दलची महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला अजितदादांची आणि त्यांची चर्चा झालेल्या होत्या हे स्पष्ट आहे. कारण अनेक ठिकाणी दोन्ही कोणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कोणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझ्या आणि दादांची चर्चा झाली, परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिलेले आहेत. कदाचित जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांच्या मनात असेल करायचं, आता त्याला काय आपण नाही म्हणू शकत नाही. परंतु अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या नेतेमंडळींना घेऊन आणि पवारसाहेबांच्या नेतेमंडळाला घेऊन अशी कधी झालेली नाही हे करायचं.